हित वाहिलं, लेकराचं हित केलं, हित सांगितलं. सगळं सांगतील समाज, हित नाही सांगणार. अवघडात टाकतील, कोड्यात टाकतील, तुम्हाला घाट्यात आणतील, पण हित नाही सांगणार. तिनं हित सांगितलं. बाळा, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांध, वरी चर्म खातली रे, कृमी कीटकांचा झाला, रवरव दुर्गंधी मंगळ तिचा बांधा, स्मरेत्या हरिहरा शरण जाये बा गोविंदा. प्रेमानं हित सांगितलं, प्रेम जपलो. आणि म्हणून शूरत्वामध्ये आई येते. तुका म्हणे शूर दोन्हीकडे भला, जी सासरही शूर करते आणि माहेरही शूर करते. दोन्हीकडे शूरत्वाच्या लक्षणात आई येते. आणि काय एका एकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ताटातूटा असतो. फार दुःखाचा क्षण. आदल्या दिवशी भावाचं जाणं झालं आणि दुसऱ्या दिवशी बहिणीचं जाणं झालं. काहीतरी अंतकरणात प्रेम साठवलेलं असतं. तिनं प्रेम साठवलेलं असतं की जी सदैव सासरामध्ये राहते, पण कायम मन माहेराच्या दिशेनं घुटमळत असतं. अख्खं आयुष्य तिनं सासरमध्ये आनंदानं वेचलेलं असतं. तरी कधी जातं फिरवण्याची वेळ आली तर प्रेमाचं दाणं भरवीत असताना ती माहेरच्या ओव्या गात असते. नेनता गुराखी माळावरी झोपी गेला, गायत्या कपिलीन बंधू माझा जागा केला. वाट चार वाट सरा काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. किती माहेरावर प्रेम. अरे सासूरवाशीन आईला एक दिवस मुलगी म्हणते, आई अगं बाबा तुला इतकं मारतायत, दारू पिऊन येत आहेत, तुला मारतेत, इतका सासरवास सहन करते, हाल सहन करते, नीटनीटकं जेवायला नाही, अंगावर नीटनीटका कपडा लागता नाही, कशासाठी ग नांदायचं, चल सोडून जाऊ बा मामाच्या गावाला. त्यावेळेस आई सांगते बहिणाबाईच्या रूपात, बहु दुःखाचं गावाटे लेकी बाळी हे सासर, परिनांदते माय तेथे का मिळते लेकीला माहेर. अरे मी जर नांदले तर तुला आई तर माहेर तयार होतं. विठ्ठल हा क्षण असा आहे, अगदी आनंदाचा क्षण. फार हालाकीत दिवस काढलं. डबं दुसऱ्यांच्या कंपन्यांच्या मुलांना, शेजारच्या रहिवाशांना पुरवलं. अगदी तानातानीमध्ये मुलांचं मुलींची शिक्षण केले. आज हायर एज्युकेटेड नातवंड इथं, नाती इथं. एवढं सुखाचं दिवस आज आलतं बरं का खरंच. पण क्षण असा असतो की तो आपल्या हातात नसतो. ज्या दिवशी तुम्हाला मला वाटतं ना आनंदाचा क्षण आहे, बस आता इथून पुढं काही करायची गरज नाही, अगदी तसंच होतं बरं का. किती बैल गरीब असू द्या, इशीत आली की अंगावर वाढणारच. किती बायको गरीब असू द्या, माहेरचं आली की भांडणं काढणारच. किती पोरं शांत असू द्या, नौका पाहुणा आला की येड्यावानी करणारच. आणि आपल्याला एकादश असू द्या, भाजीचा वास चांगला येणारच. का तर आपल्याला खायची नसते ना हो, घरची मग मुदाम फोडणी जास्त देतात का काय काय माहिती, पण भाजीचा वास नक्की चांगला येणार. आपण रानात गेलो आणि छत्री घरी राहिली तर दिवसभर पाऊस, छत्री संघ नेऊन द्या, इरबळ टिपका नाही. संघ डायरी नेली, एकाचा फोन नाही. आणि डायरी घरी राहून द्या की महाराज 9 तारीख आहे का खाली, अहो घरी राहिली हो जरा डायरी. 12 आहे का जागर कालाय, अहो डायरी घरी राहिली. ते म्हणले तुम्ही बावळाट जेव धंदा करताय ती संघ आणत जा की विठ्ठल. हे कायम आहे. आणि म्हणून आनंदाच्या क्षणात काहीतरी दुःख होतं. आज प्रेमानं मिळणारी सर्व नाती होती, त्या क्षणात कुणाची तरी पाठवणी करण्याची वेळ येते हो. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कितने चढ़े सिंहासन पर तो कितने ने धुंधे जंजीर. जिंदगी एक किराए घर है
कर भुलाना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। त्यातही देवा तुझ्यासाठी जीवन झिजले, चंदनासारखी या समाजासाठी झटले। कुटुंब सांभाळत असताना मातृत्वाची जाणीव आज पुतण्यांच्या सुद्धा डोळ्याला का धार आहेत। आईसारखं चुलतीनं प्रेम केलं आणि हे कुटुंब टिकवण्याचा आतोनात प्रयत्न केला। अरे तो क्षण आनंदाचा रे, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास। देवा गोड केला। देवा कधी नको येऊ, पण मी ज्या दिवशी हाक मारीन ना त्या दिवशी मात्र माझी हाक चुकवायची नाही, तुला यावं लागल। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले। पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले। आता दृष्टी पुढे ऐसाचे, ज्या दिवशी तुझी आठवण काढल त्या दिवशी तू यावं। देवा अशी आई हित करून जाते, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, म्हणून तिला माऊली म्हणतात। का? अरे तिच्या एवढं अंतकरण कोणाचं कोमल नाही रे। चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, समुद्राची अथांगता, तिच्या पलीकडे हजारो पट आईची ममत्वता। विठ्ठल आणि म्हणून आई जेवढं कर्तृत्व करण तेवढं लेकरांना करता येत नाही। लेकरं जास्तीत जास्त काय करू शकतात? टेबल खुर्च्याची जेवण, जास्तीत जास्त मंडप, जास्तीत जास्त टाळकरी, जास्तीत जास्त 10 रुपयाचं तेल, 5 रुपयाची अगरबत्ती, बास। त्याच्यापेक्षा लेकरांना जास्त करता येत नाही। पण सुरेश भटासारख्या गझलकारानं म्हणाव, माय ज्या दिवशी तू जाशील ना त्या दिवशी लेकरानं त्रैलोक्याच्या राजाचं तप केलं आणि तुझ्यासाठी जर सूर्यचंद्र तारे तोडून आणले तरी ते कमीत गे माय भू तुझे में फेरी न पांग सारे आणि नारदीला चंद्र सूर्यता। मी पाय धुळ घेतो जेव्हा तुझी जरासे माझी ललाट रेषा बन दे प्रयाग काशी। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। आणि म्हणून जगाच्या पाठीवर कळवळा करणारे फार पाहिले, पण तुझ्या इतका कळवळा कोणाकडच नाही ग। अभंग ऐशी कळवळाची जाते, ऐशी
कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. लाभाशिवाय प्रेम केलं हो. लाभाशिवाय कोणी प्रेम करत नाही. जिथं लाभ असेल तिथं प्रेम आहे. विना लाभाचं आता प्रेम कुठंच राहिलं नाही. काहीतरी प्रलोभन दिल्याशिवाय कोणी कोणावर प्रेम करत नाही. आता सगळी प्रलोभनच आहेत. आता सगळी आश्वासन आहेत. आता सगळे शब्दच देतात. माणसं शब्द देतात आणि आई प्रतिज्ञा करते. माणसं आश्वासन देतात आणि आई वचन देते. वचन मोडत नाही, प्रतिज्ञा मोडत नाही. घेईन मी जन्म याचसाठी देवा, प्रतिज्ञा आहे. आणि सगळ्यांच्या खात्यावर पैसे येतील हे आश्वासन आहे बरं का. आणि 2 महिने झालं राव पायाला पाय नाही कोणाचं. का दिंडी उद्यान होतं का काय का काय. ह्या महिलांनी काय साधं पळवलं नाही. गड्यांना 500, महिलांना 1,500. आता आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कमावतो. एक तर आधीच गर्व जास्त आणि त्यात अजून जास्त. आता ह्या बारक्याच्या बहिणी नाहीत राहिल्या. गरीब भावाला कुठं मान देत असतात का या. आता या मोठ्या भावाच्या बहिणी. परवा दिवशी एक बहीण माझ्या गळ्यात पडून रडली, महाराज. अगं म्हणलं ताई काय झालं ग. आता तर 1,500 यायचेत ना. म्हणली त्याच रडूई. अर्ध्या तिकिटासाठी 70 वय केलं आणि 65लाच गुतली की योजना विठ्ठल. म्हणलं ताई कुणाला नाही देत ग. झेंडा हातात घेऊन पळता बी आलं पाहिजे ताईला. कुठं म्हाताऱ्यांना देत बसतील. आता प्रलोभन आहेत. आता काहीतरी तुम्हाला दाखवलं जाते.
आईकडं प्रलोभन नाही हो, तिच्याकडं कळवळ आहे. 8-9 महिन्याचं लेकरू झोळीत टाकून आंधळ्या म्हातारीपाशी सासूपाशी ठेवून कोजागिरी पौर्णिमेला एक गवळ्याची तरणी सून ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या गडावरती आली, दिवसभर दूध विकलं आणि इतकं मनमोहक दृश्य गडावरती पाहिलं, पाहावं विभोर विस्मयित झाली आणि दिवस मावळून गेलेला तिला कळलं नाही. रयतेसाठी जगणारा लोकनायक राजा कसा असतो हे तिनं नेत्रानं पाहिलं, अंतकरणात साठवलं आणि इकडे दिवस मावळला. गडाची दारं लागली गेली आणि हातातला देरा खाली टाकला तिनं आणि धावत धावत दरवाजापाशी आली. राजवाड्याच्या दरवाजा लावलेला होता. नतमस्तक झाली, नम्र झाली. दादानो, 8च महिन्याचं लेकरू हो आणि घरी आंधळ्या सासूपाशी ठेवून आली. घरी रडते हो तानुले माझे बाळ, देवा कशी साधली फक्त मला सोडा. ती म्हणले, बाई गडावर जी स्त्री येईल तिला आम्ही बहिणीसारखी सांभाळतो, पण गडाची एकदा दारं लागली ती उघडता येत नाहीत ग. हा राजांचा आदेश आहे. जी आदेश मामत नाही ममत्वा पुढं ती आई असते. आई तुझी ग पुण्याई माझ्या देहात साचली, आई ओली बाळांतीन उभ्या फडा तनाचली. बुरुंजाच्या दिशेनं आई धावत धावत होती, आक्रोश करीत होती, रडत होती. एक निमुळत्या टोकाचा असणारा बुरुंज तिला दिसला. कपारीला हात लावला, डोळे मिटले आणि लेकराची आठवण काढली. काही जरी झालं तरी मला लेकरासाठी घरी जायचंय. कपारीला धरत 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 खाली उतरली आणि 20-22 फुटावरून हात घसरला. अरे झाडा झोडपांमधून वरबडत 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 आई खाली आली. 2 कोसावरती असणाऱ्या घरी धावत धावत गेली. झोळीतलं लेकरू काढलं आणि स्तनपानाला लावलं आणि त्याच्यावरून पदर टाकायला गेली. खांद्यावर हात घेतल्यावर कुठं पदर आहे हो, साडी कधीच वरबडून त्या झाडाला अडकली होती. लेकरू स्तनाला लावलं आणि डोळे मिटले. ही वार्ता राजांना कळाली आणि राजांनी तिला बोलवलं. ताई, अगं एवढ्या मोठ्या बुरुंजावरून तू उडी टाकली, काय तुझा आदर्श? असं मला वाटतंय तुला पैठणी द्यावी, किलोभर सोनं तुझ्या ओटीत टाकावं आणि तुझा सत्कार करावा, आणि तेवढं माझी करण्याची इच्छा आहे. फक्त एक काम कर, कशी उडी टाकली मला एकदा दाखवते का? ती म्हणली, आज माझा सत्कार नाही झाला तरी चालन, सन्मान नाही झाला तरी चालन, सांडून या सर्व लौकिकाची लाज. अळबाबा यदुराज सर्व भावे, पाहून या झाडा ओरबाडून पाला, खावून विठ्ठला आळवावे. मला देवा मोठे पण लागत नाही, मान पण लागत नाही, सेलिब्रिटी होण्यासाठी आम्ही धावत नाही. फक्त माझ्या लेकरासाठी मी उडी टाकली, ती आज पुरस्कारासाठी मी टाकू शकत नाही. राजांचे डोळे डबडबले आणि तिची बहीण म्हणून उठी भरली. वास या जगाच्या पाठीवर एवढं कर्तृत्व फक्त आई करू शकते. आईसी कळवळ्याची जाती अभंगाच्या दुसरे चरणात झाले. आईसी कळवळ्याची जाती, असा कळवळा की जो कोणाकडच नाही, तो कळवळा आईनं जपला. करी लाभाविन प्रीती. लाभ नाही हो यात, काय लाभ आहे? लाभ काहीच नाही. बाप कर्तृत्व करतो, लाभ घेत नाही. आई कर्तृत्व करते, लाभ घेत नाही. ती निर्लोभी जीवन असतं. लाभासाठी भांडणं तुमची आमची. एखादा गुंटा भावाच्या नावा असू दे की जास्त, अरे आयुष्यभर तारखा चलते. वकिलाची गरज आली भाऊभावांच्या तारखेत, पण तारीख सुटली नाही, अन्याय मिळाला नाही. या जगाच्या पाठीवर एकमेव न्याय देणारं न्यायालय फक्त आईचं न्यायालय, विठ्ठल. म्हणून तेवढा कळवळा जपला. संत सांगतात ते आई करू शकते, जाता वेळी सुद्धा ती कळवळा जपते. पहिल्या काळामध्ये बाळांतपणात मृत्यू होण्याचं प्रमाण फार होतं. कधी बाळांतपणात मृत्यू जो झाला त्या लोकांना असं वाटायचं किंवा ती परत येते का काय माघारी पोरासाठी, म्हणून किती पाऊस असू द्या काही असू द्या जवळ मयत करीत नव्हती त्या काळी.
फार लांब मयत करायची बाळंतपणात गेलेली आईची, का लेकरासाठी ती पुन्हा माघारी येऊ शकते, हा त्या काळचा भ्रम होता. अरे खरोखरच भ्रम नसतो रे, तसं असतं. 3 लेकरं होते आईला, 2 लेकरं शेती करायची आणि 1 लेकरू नोकरीला होतं. नोकरीला असणाऱ्या लेकराच्या स्वप्नात आई गेली आणि त्या आईनं सांगितलं, दादा सगळे विचारानं राहा, आज मी जाणार आहे, आता माझी वाट बघू नको फोनची, आता वाट बघू नको निरोपाची, मी आज जाते. बस तेवढं स्वप्न पडलं. प्रसार माध्यम नव्हती, फोन नव्हते, आणि त्या काळी ते लेकरू जिथून कंपनी होती तिथून दरमजल करत करत आलं. 10-12 तास लोटून गेलं, कसलाही निरोप नाही. गावाकडल्या 2 भावांनी भावकीतल्या माणसांनी विचार केला, बाबा एखाद्याचा हात सावडायला लागला तरी चालन, तुम्ही काय करा अंत्यविधीचं उरकून घ्या, कारण अंत्यविधी 4 तासाच्या पुढे जर गेला तर पोटातील असणारे व्हायरल विषाणू बाहेर निघतात आणि ते जिवंत माणसाला त्रासदायक असतात. सगळी तयारी झाली. स्मशानामध्ये प्रेत उचललं, स्मशानाकडे घेऊन चाललं. अग्नी डाग द्यायचंय म्हणून लाकडं त्याच्यावरती रचण्यात आली. अग्नी डाग दिला, मजल दर मजल करत दिसल त्या गाडीनं ते धाकटं लेकरू आलं. अजून 15 किलोमीटर गाव राहिलं होतं. 1 जणाची गाडी भेटली, गाडीवर धावत धावत आला. गावात विशीवर आला की एक बाबा भेटले, म्हणले लेकरा आता फार उशीर झाला रे, फार उशीर झाला. गावापासून अर्धा किलोमीटर वरती मयत केलेली होती. आक्रोश करीत अंगावरच्या सॅकाने अंगावरची असणारी पिशवी टाकून दिली. धावत धावत लेकरू स्मशानात झालं तर आगेचा डोंब उसळलेला होता. त्यात आई दिसत नव्हती, पण त्यातूनही 4-2 लाकडं हल्ली आणि एक उजवा हात आतमधून बाहेर आला आणि त्या उजव्या हातानं शेवटचा निरोप लेकराला दिला आणि पुन्हा हात खाली पडला. दादानो, हे जगाच्या पाठीवर कुठं होत नाही, पण ममत्वाच्या बाबतीत करून दाखवायची ताकद मात्र त्या आईकडे असते. विठ्ठल ते कर्तृत्व या आईनं या जगाच्या पाठीवरती केलं. अशा फार मोठ्या मोठ्या आया या महाराष्ट्राच्या मायभूमीला मिळाल्या हो. म्हणून आयांची नावं सगळ्या नद्यांना येतो. आईचं नाव पावित्रतेनं घेतलं जातं. सगळ्या नद्यांना नाव आयांची. तुमची नावं लयतलंय वाड्याला बरं का, दोंडेबाजवाडा, कोंडीबाजांना आला, पण आयांची नावं नद्यांना, पावित्रता त्यांच्याकडे गे, पावित्रता त्यांच्याकडे. म्हणून बऱ्याच नद्यांची नावं आयांच्या नावाने. गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा, नद्यांची नावं आई. का? तर तेवढी पावित्रता तिच्याकडे असती. मग जेवढी पावित्रता तिने जपली, तुम्ही काय करायचं तर तेवढीच पावित्रता तुम्ही जपायची. त्या आईच्या नावाला डाग लागू द्यायचा नाही, त्या आईच्या नावाला कलंक लागू द्यायचा नाही. अरे मोठ्या खटल्यातनं या भाकरी परिवारामध्ये नांदायला आली आई. 1962 साली जन्मलेली आई. लग्नाच्या वेळेला पाटलाचं कुटुंब होतं, मोठ्याचं खटलं होतं. शेलकाटाच्या वरती आदर्श असा पदर होता, तो कधी ढळू दिलेला नव्हता. आणि त्या परिवारातून इथं आली ना, सुगरणपणाचं अगदी तेजस्वी उदाहरण म्हणजे आई. सुगरणपणा तिच्याकडून शिकवावा. त्या काळी साधनं नव्हती कसली, ओव्हन नव्हता, फ्रीज नव्हता, पण आईनं केलेलं टिकतं. आईनं केलेलं टिकतं. जगानं दिलेलं पुरत नाही आणि मायबापानं दिलेलं सरत नाही बरं का. ते टिकतं का? रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल चुकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून ती हालाकी सहन केली. तो चुलीवरचा स्वयंपाक. अशा पावसाळ्याचे दिवस चुली पेटत नव्हत्या, डोळ्याला धारा, पण पोटात लेकरांच्या भुकेची आस. आणि म्हणून चुलीवर केलेल्या भाकरी सुद्धा
अगदी पुरी सारख्या फुगायच्या. आता कुठं भाकरी फुगते, आता भाकरी करणारी फुगते, आता भाकरी नाही फुगत. तशा भाकरीमध्ये मधी फोडून तेल मीठ मिरची कोशिंबीर टाकली तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या मायनं केलेली भाकरी कधीच नाही चवीला ऐकली. हो विठ्ठल, आज भाकरी संपली हो तशी, पण भाकरीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. का? ती तिच्या हातची हो. आज चव तशी येईल नाही येईल, पण ती चव कोणीच विसरणार नाही जी हालाकीमध्ये तुमच्या आमच्या हातावर गरम गरम ठेवली. ते सहनशीलता तिच्याकडं, परिश्रम तिच्याकडं, त्याग तिच्याकडं. मग जीवनामध्ये असा एक क्षण येतो की तुमच्या आमच्या आवडीच्या माणसाला शेवटच्या क्षणाला तुम्हा आम्हाला सर्वांना सोडून एक दिवस जावं लागतं. देह जायला जायला तुम्हा मला सोडून जाण्याचा दुःखच जरी असला तरी हा प्रवास माहेरच आहे बरं का. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सासर, आणि ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी माहेर आहे बरं का. कारण जनाबाई सांगते मला माझ्या एक दिवस माहेराला जायचंय. बाई बाई जाते का माहेराला माझ्या मुळच्या घराला. तुकोबाराय सांगतात एक दिवस मला सुद्धा माहेराला जायचंय. आपुल्या माहेरा जाईल, आता मी माझ्या माहेराला जाणार आहे. माहेर आहे, मरण नाम माहेर, आणि त्याची आठवण सदैव येते. आणि मग अक्षदा पडला, लग्न झालं, मावशी इकडं नांदायला आल्या. अरे जे काय पाटलांनी बांधून दिलतं ते आयुष्यभराचा सार बांधून दिलता, आयुष्यभराचा संस्कार बांधून दिलता, आयुष्यभराचं प्रेम बांधून दिलतं. आणि तेच प्रेम भाकरी परिवारामध्ये आयुष्यभर वाटण्याचा प्रयत्न या आईने केला. कधी भांडी घासायला जरी घेतली तरी त्या काळी राख होती, त्या काळी शाडूची माती होती. परिस्थितीचे चटके ज्यानं सहन केले तिला कळतं. अरे जिनं पाठवची वळ सहन केले तिलाच वळण लावता येतं. जिसने हल चलाया वही देश का हाल जान सकता है. हल चलाने वाला चाहिए. हल मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. अरे डोक्या इतक्या पाण्यात उतरल्यानंतर कपाशीवाल्याचं, कांद्यावाल्याचं, ऊसावाल्याचं दुःख कळतं रे. कागदाव सह्या करणाराला नाही काय कळत. विठ्ठल मग सगळ्या कुटुंबाचं ज्या वेळेस आई भांडी घासायला बाहेर आणायची ना, अख्खी भांडी घासायची, पण बापाचं नाव आलं ना की पदरानं भांड पुसायची. बस सासू सासरी म्हणायची काय पुसती रत्न मला, काय पुसती काय पुसती. आत गेल्यानंतर विचारलं बाई भांडी छान घासली, कुलाचा कुलाचार टिकवला, कुळाचं वळण टिकवलं, पण भांड का पुसत होती. त्यावेळेस या माईचं वाक्य, आत्या मी साऱ्या भांड्याला राख लावीन, पण भांड्यावर माझ्या बापाचं नाव आहे, मी माझ्या बापाच्या नावाला राख लागू देणार नाही. हे जिला कळतं तीच कर्तृत्ववान आई होऊ शकते. विठ्ठल तिनं ते कर्तृत्व टिकवलं. तुकोबाराय सांगतात जे संतांना कळालं ते आईला कळालं. आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी, लाभाशिवाय प्रेम केलं
संतांनी देवयातला आम्हाला काही नको, एका एका अभंगावर आम्ही लाखो कोट्यवधी रुपये कमवले, पण शोकांतिका एवढीच आहे, तुकोबारायाच्या घराला दार नाही मिळालं. ज्यानं गाथा लिहिली त्याचं दार सदैव उघडं राहिलं, आणि ज्यानं गाथा फक्त वाचली त्याच्या घराची कंपाऊंड 20-20, 30-30 लाखाची, त्याच्या कुटुंबातली असणारी बंगल्यांच्या किमती 2-2 कोटी रुपयाच्या. हे सगळं आम्ही कमवलं त्या गाथेचे जेव्हा पण संतांनी फक्त देवा तुझं नाव घेतलं, विठोबा